नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. मी पांडुरंग कोळगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मी कांदा 20 दिवसापूर्वी लावला होता. कांदा मी कोरड्या रानामध्ये लावला होता. आज मला कांदा लावून 20 दिवस पूर्ण झाले आहेत. मी आज कांद्याला खताचा डोस व फवारणी केलेली आहे. आज माझा कांदा असा दिसत आहे. हे बघा, कांद्याचं उत्पन्न मी ह्या वर्षी पहिल्यांदाच घेतलेलं आहे. हे पहा, आता पाऊस उघडल्यामुळे थोडं पाण्याला आलेला कांदा दिसत आहे. आता पाणी पण देणं त्याला गरजेचंच आहे. तरी पण अजून 1-2 दिवस पावसाचा अंदाज दिसल्यामुळं थोडं मी पाणी दिलं नाही. पण आज मी खताला युरियाचा डोस दिलेला आहे. पाऊस आला तर त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे. अजून कांदा सुधरेल. कांदा सुधारण्यासाठी अजून जरी काही आपल्याकडे पर्याय असतील तर तुम्ही मला जरूर सुचवा. कारण मलाही काहीतरी अजून सुधारणा करता येईल कांद्यामध्ये. कारण शेतामध्ये मी ही पहिलाच राऊंड आहे माझा काम करण्याचा. त्याच्यामुळं मला बी काय त्यातला अभ्यास नाही. तरीही मी असं म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरून कांद्याचं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथून पुढे काय होते बघू. निसर्गाने साथ दिली तरी आपल्याला चांगलाच कांदा होईल. कारण कांदा पिकवण्यासाठी ही कष्ट घ्यावं लागेल. हे पहा तुम्ही, आताची कंडिशन तरी एकदम चांगलीच आहे कांद्याची. हे बघा, शेती म्हणले की शेवटी निसर्गावरच अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तरी शेतकरीसारखा राहील कोणच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळेस आपलं पिकाच्या ह्याच्यामध्ये असते त्यावेळेस अडचणी खूप येतात. तरी पण शेतकरी पाठीमागे हटत नाही. हे पहा कांदा. अजून कांदा माझा सुधारण्यासाठी तुमच्याकडे काही मार्ग असतील तरी मला जरूर सांगा. हे बघा, 2 दिवस पाऊस नाही आला तर पाणी द्यायला सुरुवात करतो. हे बघा, मी कांदा कोरड्या रानामध्ये लावला होता. कोरडीत लावून करून कांद्याला पाणी मी पुन्हा द्यायला सुरू केलं होतं. हे पहा, हे पूर्ण कांदा आहे आपला. हे पहा, बघू आता अजून काय पुढील पर्याय करता येते का. थोडं गवत आले कांद्यामध्ये, ह्याला पण तणनाशक फवारले. थोड्या प्रमाणामध्ये राहिले गवत, ते आता थोडं मजूर लोक लावून उपसून घ्यावं लागेल. कारण काय 100% रिझल्ट आला नाही मला तणनाशकाचा. कुठंतरी गवताचं प्रमाण दिसतंच ह्याच्यामध्ये. हे पहा, हे पहा, हे गवत दिसताना थोडं घेतलंच पाहिजे उपसून. हे पहा, हे असा आपला कांद्याचा फ्लॅट आहे. हे पोते लावलेले आहेत आपण. संध्याकाळी डुकरं थोडं त्रास करायलेत रानू करण्याचा, त्यामुळे त्यांचं गार्ड म्हणून आपण हे असे साईडला पोते लावलेले आहेत. पोते लावून पण डुकराने शेवट थोडं रानाला थोडं केलेलीच आहे. हे बघा असं. हे पहा, ही संरक्षण म्हणून आपण पर्याय निवडलेला आहे. मला नाही वाटत की ह्याच्यावर ते थांबतील म्हणून. ती संरक्षण लावलेलेच घेऊन जातील का काय वाटायला बसायला. चक्रान तोडून डुकरावानी खराब केलं. हे पहा तुम्ही. हे बघा, कांद्यामध्ये दिसते ना, ह्या पद्धतीने दिसते. हे त्यांचा मार्ग. हे पहा, हे पहा तुम्ही. हे असंच ह्या साईडने येतात. ह्या साईडने येऊन ह्या साईडनं असंच इकडे यांचा रावटी इकडे आहे. सततच काय ना काय अडचण असते शेतकऱ्याला. हे बघा, हे उडीद लावून काढल्यामुळं कांदा हे उडीद कसं वापले बघा कांद्यामध्ये. तणनाशकानं काही कव्हर झालेलं दिसत नाही. हे बघा, हे बघा उडीद. हे तणनाशक फवारल्यावर हे अशा कंडिशनमध्ये दिसते उडीद. हे पहा,
ह्याच्याशिवाय तुमच्याकडे काय अजून दुसरे पर्याय असले तरी मला नक्की सांगा. हे पहा, हे पुढी पाण्यासाठी पुढची तयारी करून ठेवली आहे, पण पावसाची 2 दिवस वाट बघून पाणी द्यायला पुढी सुरुवात करतो. हे पाहू शकता तुम्ही. पाऊस काळ जास्त असल्यामुळं पाणी काय यावर्षी कमी पडणार नाही, कारण सगळीकडं पाणीच पाणी आहे यावर्षी. हे पहा.